मंडळी कारंडवाडीच्या फाटीवरती आहे आणि आपण आता निकाल रेषेवरती थांबलेलो. इथं निकाल रेषा आहे, 650 फुटाचा खाली पल्ला आहे. काय अडचण नाही, चांगली रान आहे. तू पुढं थांबायला सुद्धा दाखवतो बघा. आता बैल फेरेला आलेत, पुढं नारळाची झाडं दिसतात, पूर्ण चढ आहे तिथपर्यंत थांबायला. नॉर्मल उराटीची फाटी आहे आणि फाटीचं एकदम चांगलं काम करण्याचं चालू आहे बघा. ट्रॅक्टर चालू आहे, एकदम फाट्या वगैरे उजरण्याचं काम चालू आहे. आता फेऱ्याला सुद्धा बैल आलेले आहेत. जय जवान जय किसान. आज आपण कारंडवाडीच्या फाटीवरती आलेलो आहे, परंतु देगावचं भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त देगावचं सातारा शेजारील देगावचं MIDC शेजारी हे मैदान आहे आणि भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान आहे. परंपरेचं मैदान आहे, अनेक वर्षापासून हे मैदान भरतं. तर आपल्या बरोबर आयोजक आहेत, आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की हे मैदान कसं भरणार आहे किंवा काय. प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, लकी बैलाचे मालक, आणि ते फेऱ्यासाठी सुद्धा इथं आल्यात. आपण मैदानाविषयी संपूर्ण आढावा घेऊया. कोण तुमचे, तुम्ही बोलणार? काका नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आहे किंवा काय सांगचाल? सर्व बैलगाडी मालकांना आम्ही देगाव ग्रामस्थ यात्रा कमिटी व श्री गणेश मंडळ देगाव नमस्कार करीत आहे. देगाव तालुका सातारा येथे 1994 पासून बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी आयोजित केल्या जातात भैरवनाथ यात्रेनिमित्त. तशाच पद्धतीनं गुरुवार दिनांक 26/4/2026 रोजी 16/4/2026 रोजी गुरुवार दिनांक 16/4/2026 रोजी भैरवनाथ यात्रेनिमित्त देगाव येथे एक आदत एक बैल हे मैदान आयोजित केलेलं आहे. कारंडवाडी फाटी जी 700-750 फूट पल्ला आहे, 13 फूट अंतर आहे. अतिशय सुंदर फाटी आहे. आता फाटीचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे. त्याच पद्धतीनं महत्वाचं सांगायचं म्हणलं तर सदरचं मैदान हे पारंपरिक मैदान असल्यामुळे मैदान पारदर्शक होणार आहे. कोणत्याही बैलगाडी मालकावर चालकावर कोणावर अन्याय होणार नाही. अतिशय पारदर्शकपणे गेली 4-5 वर्ष, त्याच्या मागे बंदीच्या अगोदर 15 वर्ष बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी यात्रेनिमित्त होत होत्या. असे संयोजक श्री गणेश मंडळ देगाव व यात्रा कमिटी देगाव या पद्धतीने बैलगाड्याचं मैदान संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांक 61,000 रुपये 2 ढाली, द्वितीय क्रमांक 41,000 2 ढाली, तृतीय क्रमांक 31,000 2 ढाली, चतुर्थ क्रमांक 21,000 2 ढाली, पंचम क्रमांक 11,000 2 ढाली, 6वा क्रमांक 7,000 2 ढाली, 7वा क्रमांक 5,000 2 ढाली व या ठिकाणी क्वार्टर फायनल घेण्यात येणार आहे. क्वार्टर फायनलच्या गाडी मालकास रक्कम रुपये 2,000 व चषक हा बी या ठिकाणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी कोणत्या अफवेवर विश्वास न ठेवता सालाबाद प्रमाणे यात्रेनिमित्त या ठिकाणी बहुसंख्येनं बैलगाडी मालक या ठिकाणी येतात आणि अतिशय पारदर्शकपणे 700 रुपये या ठिकाणी प्रवेश फी आहे. मैदान बरोबर सकाळी 8:45 8:30 सुरूच होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दुसरे विविध कार्यक्रम संध्याकाळी 4 नंतर असल्यामुळे 4 वाजेपर्यंत फायनल घेण्याचा मानस या कमिटीचा आहे आणि त्या पद्धतीनं कमिटी कटिबद्ध आहे. कारण आणि दुसरं सांगायचं म्हणलं, बक्षीस रोख स्वरूपात या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही झालं म्हणजे बैलगाड्या किती येतात किंवा प्रवेश फीवर हे मैदान घेतले जात नाही. या ठिकाणी प्रवेश फीचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी बक्षीस रोख स्वरूपात 7ही बक्षिसं क्वार्टर फायनलची बक्षिसं रोख स्वरूपात दिली जाणार आहेत. याबद्दल कोणतीही शंका कुणीही बाळगू नये याची आम्ही सर्व खात्री देत आहे. त्या पद्धतीने आपण बहुसंख्येने उपस्थित राहून या ठिकाणी एक आदत एक बैल गुरुवार दिनांक 16/4/2026 रोजी उपस्थित राहून आमच्या गावच्या यात्रेची तुम्ही शोभा वाढवावी. आणि या पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार समालोचक विकास जगदाळे सर कुमटे या ठिकाणी समालोचक म्हणून उपस्थित राहणार आहेत. खरं तर ते आज बी येणार होते, पण त्यांना आज दुसरीकडे समालोचन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळं ते सुद्धा बाहेर देणार आहेत. त्या पद्धतीनं सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या यात्रेची शोभा वाढवावी आणि कोणत्या अफवेवर विश्वास ठेवू नये. या ठिकाणी बक्षिसाची रक्कम रोख दिली जाईल. क्वार्टर फायनलच्या बक्षिसांची रोख बक्षीस दिलं जाईल. यात कुठलीही शंका कुणी बाळगू नये. आणि 8:30 -9:15 वाजता या ठिकाणी या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि मी सर्व बैलगाडी मालकांना
पुन्हा एकदा विनंती करतो, आपण या ठिकाणी या एक आदत एक बैल या शर्यतीस आपण सर्वांनी उपस्थित राहावे. प्रवेश फी 700 रुपये आहे. त्या पद्धतीने आपण प्रवेश फी जमा करून या ठिकाणी बैलगाडी शर्यती चांगल्या पद्धतीनं दरवर्षी होतात सालाबाद प्रमाणे, त्याप्रमाणे संपन्न होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे आम्ही तुम्हाला अभिवचन देतो. मित्रांनो बघा, आयोजक तर बोलले परंतु बैलगाडी मालक अनावधानानं फेऱ्यासाठी आले होते. आबा नमस्ते. रामकृष्ण काय हरी. सांगचाल थोडक्यात रामकृष्ण हरी या मैदानाबद्दल? हे मैदान भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक आणि जुनं असं त्यांचं मैदान आहे. मध्ये फक्त बंदीच्या काळात थोडे दिवस बंद होतं, नाही तर सालांप्रमाणे 40 वर्षापूर्वीपासून त्यांचं मैदान चालू आहे. हे मैदान अगदी नियमाला, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला धरून होणार आहे. बक्षीस रुपये सगळे इथं पाकिटात मोजून मिळणार आहेत. प्रवेश फीच्या आधारावर हे बक्षीस मैदान घेतलं गेलेलं नाही. फाट्या सुद्धा पल्ला त्यांचा 650 फूट टेप टाकून आहे. फाटीच्या मधलं अंतर 13 ते 14 फूट आहे. बैलगाडी मालकांनी कुठल्याही पाठी पळण्यासाठी कशी थोडं सांगताल? शंकेला पात्र राहू नका. फाट्या अगदी टेबल रान आहे. इथं कुठं एकर नाही, कुठं काय खाच खडगा नाही. पुढे सुद्धा त्यांनी उभं राहायला अगदी भरपूर जागा केलेली आहे. पहिले काय अडचणी झाडं वगैरे होती ते काढून सगळं स्वच्छ रान केलेलं आहे. त्याबद्दल शंकेला कोणी नक्की तुमची बैल पळाय असतील. माझी सुद्धा दोन्ही पण बैल पळा आहे तिथं. त्याची काय अडचण नाही म्हणून तर मी आलोय. नक्कीच, धन्यवाद. हा. बघा, बैलगाडी मालक बोलतात म्हणजे सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि त्या पद्धतीने हे मैदान होणार. आणि गेले 4 ते 5 वर्ष झालं मी बघतोय बंदीपासून मैदान हे पारदर्शक घेतात. काका नमस्ते. रामकृष्ण हरी. यात्रेचं मैदान आहे रामकृष्ण हरी. काय सांगताल की मैदानाला नोंद करण्यासाठी लोकांना? या वर्षी भवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षीच सालाबाद-प्रमाणे बैलगाडीचा आखाडा नेहमीप्रमाणे देगामध्ये होत असतो आणि तो पारंपरिक जपत याही वर्षी बैलगाडीचा मोठा आखाडा होणार आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी देगावकरांना विनंतीस मान देऊन भरगच्च बैलगाड्या याव्यात अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि आम्हाला सहकार्य करावं. बक्षिसाचं म्हटलं तर बक्षीस तुम्हाला रोख रक्कम मिळली जाणार आहे. याची जबाबदारी आम्ही सर्व इथं बोललेलो आहोतच आणि त्यांची पाकिटे सुद्धा आम्ही भरून ठेवणार आहे. याची कुठलीही गय करणार नाही किंवा अन्याय कोणावर होणार नाही आणि होऊन देणार नाही याची आम्ही सर्वांनी दक्षता घेणार आहे. धन्यवाद.